मित्रांनो, मी आज बनवतोय तुमच्यासाठी एकदम स्पेशल एकदम टेस्टी अशी बटर मसालाची रेसिपी, म्हणजे ते पण एक बटर मसाला। आतापर्यंत तुम्ही चिकन बटर मसाला किंवा पनीर बटर मसाला असे वेगवेगळे मसाले तुम्ही खाल्लेले असाल बटरमधले, तर आज मी एक थोडासा वेगळा आणि एकदम टेस्टी असा एक बटर मसालाची रेसिपी बनवतोय, जो की बनवायला एकदम साधा सोपा आहे, घरच्या मसाल्यांमध्ये पण तयार होतं। मग हा एक बटर मसाला तुम्ही छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये किंवा वीकेंडला वगैरे प्लॅन केलात ना, एकदम भारी होऊन जाईल, एकदम मस्त एन्जॉय करू शकता। चला तर मग बोलण्यामध्ये वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी एक बटर मसाला तयार करून घेण्यासाठी ना ओला मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खूप सारे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी सगळ्यात आधी 2 ते 3 चमचे पांढरे तीळ टाकून घेतोय, त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आलं यामध्ये मी टाकून घेतोय, त्याचबरोबर 1 चमचा धने टाकून घेतोय, त्याचबरोबर 1 चमचा जिरा आणि आता कोथिंबीरच्या काड्या टाकून घेतोय थोड्याशा, त्याचबरोबर अर्धी वाटी दही, 3 हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले 8 ते 10 बदाम। आता यामध्ये मीडियम साईजचे 3 टोमॅटो टाकून घेतोय, एकदम लालवाले आहेत, एकदम फ्रेश आहेत। आता या सगळ्यांचा एकदम बारीक अशी मसाला पेस्ट तयार करून घ्यायची। हे बघा मित्रांनो, एकदम मस्तपैकी एकदम बारीक अशी पेस्ट आपला मसाल्याचा रेडी झालेला आहे। तर मित्रांनो, मसाला पेस्ट आपला रेडी झालेला आहे। आता इथं मी घेतलेली एक कढई, या कढईला एकदम कडकडीत असं गरम करून घेतो। एकदा का कढई एकदम मस्तपैकी गरम झाली ना, आता त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतो आणि या तेलाबरोबर 3 ते 4 चमचे बटर पण यामध्ये टाकून घेतोय। एकदा का तेल आणि बटर चांगल्या प्रकारे गरम झालं ना, आता त्यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 चक्री फूल आणि 1 इंच दालचिनी यामध्ये टाकून घेतोय। हे सगळे मसाले तेल आणि बटरमध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे, म्हणजे 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगले हे मसाले तेलामध्ये आणि बटरमध्ये परतून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं एकदम बारीक असा कापलेला 1 वाटी कांदा आणि या कांद्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा एकदम चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्याला थोडासा कलर पण यायला चालू झाला पाहिजे, तोपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत, कांदा आपला एकदम मस्तपैकी एकदम छानपैकी परतून रेडी झालेले आहे। जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हा कांदा चांगला परतून घ्याल ना, तेवढा आपला ग्रेव्हीचा जो टेस्ट आहे ना, तो एकदम छान येतो। कांदा आपला चांगल्या प्रकारे परतून झाला ना, आता यामध्ये आपला जो वाटण आपण तयार करून घेतला होता, म्हणजे मसाला तयार करून घेतला होता, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। आता मगाशी आपण मसाल्याचा जो वाटण तयार करून घेत होता ना, त्यामध्ये टाकलेत बदाम आणि हे बदाम जे आहेत ना, कढईच्या खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे चमच्याने मसाला सतत हलवत राहायचंय, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे। तर मग मित्रांनो, मगाशीपासून मी मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतोय, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आता मसाला परतून घ्यायला चालू करून। मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे, मसाल्यामधला जो पाण्याचा अंश असतो ना, तो चांगला निघून गेलेला आहे आणि मसाला चांगला घट्ट झालेला आहे। आता अजून थोडासा याला चांगलं परतून घेतलं ना, यामध्ये तेल सुटायला चालू होईल, तोपर्यंत चांगलं परतून घेणार आहे। हे बघा मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकताय मसाल्याच्या खालच्या साईडला तेल सुटायला चालू झालेले आहे। तर जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही हा मसाला परतून घ्याल ना, तेवढीच चांगली आपली ग्रेव्ही बनणार आहे। आता मी यामध्ये टाकून घेतोय थोडीशी हळद, या हळदाबरोबर थोडासा लाल मिरचीची पावडर पण टाकून घेतोय, म्हणजे 1 ते 2 चमचे आणि त्याचबरोबर 1 ते 2 चमचे गरम मसाला यामध्ये टाकून घेतोय। आता हे सगळे ड्राय मसाले ओल्या मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि 1-2 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो, म्हणजे ड्राय मसाला आणि ओला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स होऊन मसाल्यांचा जो फ्लेवर येईल ना ग्रेव्हीला, तो एकदम छान येईल। आता मी यामध्ये टाकून घेतोय थोडंसं पाणी, ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी असते ना, जशी पाहिजे त्यानुसार यामध्ये तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे। मला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, त्याप्रमाणे मी यामध्ये पाणी टाकून घेतोय। आणि जेव्हा पण तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेत असताना थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकून घ्यायचं,
जेव्हा तुम्ही ग्रेव्हीला चांगलं शिजवून घेता ना, तेव्हा पाण्याचं जे प्रमाण आहे यामधलं कमी होतं आणि ग्रेव्ही थोडीशी घट्ट होते. एकदम मस्तपैकी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. ही ग्रेव्ही मी बाजूला काढून ठेवतो आणि दुसऱ्या एका गॅसवरती मी पॅन गरम करून घेतो. पॅन जे आहे ना एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. एकदा का पॅन गरम झालं ना, आता त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलाबरोबर थोडंसं यामध्ये बटर पण टाकून घ्यायचं आहे. दोन्ही चांगले गरम करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी टाकून घेतोय आणि त्याचबरोबर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतोय. आता मी यामध्ये 4 उकडलेली अंडी टाकून घेतोय. त्याचबरोबर यावरती थोडासा लाल मिरचीची पावडर टाकून घेतोय आणि त्याचबरोबर थोडीशी हळद पण टाकून घेतोय. हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर या अंड्यांना चांगला शॅलो फ्राय करून घ्यायचा आपल्याला, म्हणजे टॉस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टॉस करून घेतल्यामुळे ना अंड्याचा वरचा जो आवरण असतं ना ते थोडंसं चांगलं कुरकुरीत होतं आणि टेस्ट एकदम छान येते. अशा प्रकारे अंडी जे आहेत ना शॅलो फ्राय करत असताना गॅस एकदम मीडियम ठेवायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी ठेवायचा, म्हणजे मसाले जे आहेत ना जास्त करपणार नाहीत आणि त्याचा टेस्ट चेंज होणार नाही. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी आपल्याला अंड्यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी बनतात अशा प्रकारे अंडी. आता हे शॅलो फ्राय केलेले अंडे जे आहेत ना ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता सगळ्यात शेवटी वरून कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं ग्रेव्हीला. एक बटर मसाला बनवतोय म्हटल्यावर बटर तर पाहिजेच. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये बटर आवडतं त्या प्रमाणामध्ये यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हो 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 मित्रांनो, एकदम मस्तपैकी आपला एक बटर मसाला रेडी झालेला आहे. टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे. हा 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 हा, काय सुगंध सुटलाय, अख्ख्या घरभर दरवळतोय. एकदम मस्त झालेले, एकदम टेस्टी झालेले, एकदम लाजवाब झालेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एग बटर मसाला अशा प्रकारे तयार करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता. संडे असू द्यात, छोटी मोठी पार्टी असू द्यात, काही असू द्यात, तुम्हाला जेव्हा मन करेल तेव्हा करायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं. तर मग मित्रांनो, करताय ना तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. मी तुम्हाला आवर्जून सांगेन, नक्की ट्राय करा. टेस्टला एकदम अप्रतिम बनते. धाब्यावरती किंवा मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जसं बनतं ना सेम तसंच झालेलं आहे. मग काय मित्रांनो, कसा झाला एग बटर मसाला? एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे. जसं मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये किंवा धाब्यावरती भेटतो ना सेम त्याच पद्धतीचा, त्याच टेस्टचा आणि तेवढीच चमचमीत झालेली आहे. आणि मी ज्या पद्धतीने एग बटर मसाला बनवलाय ना तो एकदम साधा सोपा पद्धत आहे. त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एकदम मस्त बनेल, एकदम टेस्टी बनेल. तर मग मित्रांनो, करताय ना एकदा तुम्ही प्लॅन तुमच्या घरी, नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. आणि आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.